ही बातमी आहे आपल्या महाराष्ट्रातील लातूर, जो मराठवाड्याचं एक महत्वाचं केंद्र आहे, तिथं होत असलेल्या रेल्वे बोगी कारखान्यामधील. तर या दैनिकाच्या माहितीनुसार आपल्याला असं कळतं, की इथली जी भरती आहे, तर ती लातूरची भरती आहे आणि पण तो जो तिथले जे कामगार वर्ग आहेत, मॅन पॉवर आहे, तर ते त्यांनी गुजरात आणि बिहारमधल्या उमेदवारांना त्यांनी घेतलेलं आहे. तिथं जाऊन त्यांनी भरती घेतलेली आहे प्रक्रिया. म्हणजे याची कुठल्याही स्थानिक मराठी वृत्तपत्रामध्ये पण त्यांनी जाहिरात दिलेली दिसत नाहीये. आपल्या मराठवाड्यामध्ये इतका अनुभवी युवक आहेत, आपल्या लोकांच्याकडे इतकं कौशल्य आहे, तर ते डावलून त्यांनी अक्षरशः आपल्या मराठवाड्याची, आपल्या भागाची थट्टा चालवलेली आहे. शेतकरी आधीच यावेळी या वर्षीच्या पावसानं उद्ध्वस्त झालेला आहे. त्याचा कापूस किंवा इतर सोयाबीन असेल, सर्व पिकं पाण्याखाली गेलेली आहेत. तो शेतकरी रडत आहे. इतर वेळी पण दुष्काळामुळे आपल्या शेतकरी बांधवांची वाईट अवस्था असते. शेतकरी आत्महत्या करतात. तसं असताना सुद्धा समजा तिथल्या काही युवकांना रोजगार मिळाला, तर ते त्या घराची चूल पेटू शकते आणि एक चांगला उत्कर्ष या निमित्तानं मराठवाड्यामध्ये सुद्धा उद्योगधंदे भविष्यात येऊ शकतात. आणि तिथल्या स्थानिक लोकांनाच यातून जर रोजगार डावलला गेला, तर एक भयानक परिस्थिती आणि पुढं काय वाढून ठेवलेलं आहे आपल्या महाराष्ट्राच्या पुढ्यात, ते आपल्याला यातून स्पष्टपणे दिसतं. स्थानिक लोकप्रतिनिधी असेल, राजकारणी लोक असतील, आमदार, खासदार असतील, उलट लातूरचे सर्व आमदार हे महायुतीचे आहेत. यावर्षी सुद्धा जे विधानसभेला आलेले, ते काय करतायत नेमकं? त्यांची भूमिका काय आहे? की गुजरातांच्या पुढे लोटांगण घालण्यामध्ये या भाजपच्या लोकांना किंवा एकंदरीतच सगळे हे महायुतीचे असतील किंवा इतर पक्षाचे असतील, त्यांना याच्यात स्वारस्य आपल्याला याच्यात दिसून येते. आणि याच्यावर नक्कीच आपल्याला राजकारण्यांनी पण हे असले फालतू प्रकार सोडले पाहिजेत आणि याच्यावर योग्य तो निर्णय घेतला पाहिजेत आणि तिथल्या स्थानिक युवकांना प्राधान्य दिलं पाहिजे. थँक यू.